पांढरं सोनं म्हणून कपाशीची ओळख आहे। विदर्भात सर्वाधिक कपाशीची लागवड करण्यात येते। शेतकऱ्यांचं वर्षाचं आर्थिक बजेट कपाशीवर अवलंबून असतं। मात्र कपाशी उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडलाय। कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना आहे। वर्धा जिल्ह्यातील दहेगाव शेत शिवारात कपाशीचे बोंडे सडत असल्याचा प्रकार उघड झालाय। पाहुयात या संबंधीचा रिपोर्ट। आपण पाहतोय हे आहे कपाशीचे पीक। वरून हिरवेगार दिसणाऱ्या कपाशीचे सध्या बोंडे सडत आहेत। वर्धा जिल्ह्यातील दहेगाव शेत शिवारातील ही कपाशी आहे। कपाशीचे बोंडे सडत असल्याने कपाशी उत्पादकावर नवे संकट ओढवलंय। दहेगाव शेत शिवारात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करण्यात आली आहे। त्यापैकी एक शेतकरी म्हणजे विशाल दाते आहेत। विशालकडे 28 एकर शेती आहे। पैकी 14 एकरांवर त्यांनी कपाशीची लागवड केली। कपाशीचं पीक बहरलं असताना अचानक कपाशीची बोंडे चढायला लागली आहेत। त्यामुळे विशालवर नवे संकट येऊन ठेपलंय। तर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज असताना कृषी विभाग या शेतकऱ्यांवर वाढवलेल्या संकटाबाबत अनभिज्ञ आहे। विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने तेथे जाऊन विशाल यांच्या शेतातून याचा आढावा घेतलाय। माझं नाव विशाल दाते, दहेगाव स्टेशन, वर्धा जिल्हा। 4 तारखेची लागवड आहे। जून महिन्याच्या 4 तारखेला ही पराठी मी लावली होती। पराठी ऐन होसामध्ये असताना गेल्या 25 दिवसापासून सततचा पाऊस आहे। त्या पावसामुळे पराठीला जे 40 ते 45 पाते बोंड लागले होते, त्याच्यामधले जवळजवळ 10 ते 15 बोंड आज सडलेल्या कंडिशनमध्ये आहे। काही म्हणजे पूर्ण निकामी झाले आहे, ते कोणत्याच कामी येणार नाही आहे। त्याच्यानंतर जो पराठीला फ्लॅश होता तो पूर्ण फ्लॅश गळून गेला आहे पावसामुळे। तुम्ही पाहू शकता हे पूर्ण पातीचं झाड हे खालीच्या खाली आहे। आता याच्यावर नवीन माल येण्याकरिता अजून कमीत कमी 10 ते 15 दिवस त्याच्यात एक खताचा डोस, फवारणी या सर्व गोष्टी केल्याच्यानंतर याला नवीन माल आम्हाला घेता येणार आहे। दुसरी गोष्ट, हे सर्व होत असताना सततचा पाऊस पडत असताना आम्हाला कृषी विभागातर्फे कोणतीही गाईडलाईन्स मिळालेली नाही की तुम्ही अमुक फवारणी करा, अमुक औषधे मारा। कोणत्याही प्रकारचं गाईडलाईन कृषी विभागातर्फे मिळालं नाही। त्याच्यानंतर आम्ही आता हे इतक्या मोठ्या प्रमाणात आमची बोंडसड झालेली आहे, तर कृषी विमा काढून आहे 1 रुपयेवाला, तर त्याच्यामध्येही आम्हाला काही लाभ मिळतो की नाही मिळत याचीही काही अपेक्षा नाही आहे। दुसरी गोष्ट, आता ऐन इथून महिन्याभरानंतरच दिवाळी आहे। शेतकऱ्यासाठी मोठी म्हणजे याची आर्थिक जे तूट आहे, जी पहिला कापूस निघाला असता, जसं सोयाबीन तर गेलंच आहे, आमचा कापूस निघाला असता तर आमच्या खिशामध्ये 2 पैसे आले असते। कापूस गेल्याच्यानं शेतकऱ्याचं समोरचं भविष्य काय याची आम्हाला खूप चिंता आहे। झाल्याचं आता निघणार नाही, पण पुन्हा खर्च केल्याशिवाय या शेतीला या पराठीला पात्या फुलं बोंड येणार नाही हे मात्र नक्की आहे। कृषी विभागाकडे कोणत्याही प्रकारची मागणी करा, त्याच्यानंतर त्यांचा रिझल्ट 8 ते 10 दिवसांना आपल्याला मिळतो। तर आम्ही म्हणजे त्यांचा जो आम्हाला मिळणारा रिस्पॉन्स पाहून आम्ही त्यांच्याकडे जाणं येणं सोडून दिलेलं आहे। आणि किती टक्के तुमचं कोणत्याही प्रकारचा कृषी अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आहे। आणि हे जे नुकसान आहे हे आजच्या कंडिशनमध्ये जवळजवळ 20 ते 25% जवळपास आहे। पावसानं असाच प्रकार अजूनही चालू ठेवला तर कमीत कमी 50-60% नुकसान शेतकऱ्याचं होईल। दहेगाव शेत शिवारातील ही परिस्थिती एकट्या विशालची नाही। विशाल सारख्या असंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीवर हीच वेळ आली आहे। काही दिवसांवर भारतीय संस्कृतीतील दिवाळी हा महत्त्वाचा सण आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल का अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे। या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने। नमस्कार शेतकरी बंधूंनो, वर्धा जिल्ह्यामध्ये सध्या कपाशी पिकावर बोंडसडीचा प्रादुर्भाव हा आढळून आलेला आहे। सद्यस्थितीत सततचा पाऊस मागील काही दिवसापासून पाऊस पडत आहे आणि तो जास्त प्रमाणात पडल्यामुळे तसंच सतत ढगाळ वातावरण आणि जास्त आर्द्रतेमुळे सध्या कपाशी पिकावर बोंडसड ही आढळून आलेली आहे। कपाशी पिकामध्ये बोंडे हे सध्या परिपक्व अवस्थेत आहेत, तर अशा अवस्थांमध्येच या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो। तर बोंडसडीमध्ये 2 प्रकारच्या बोंडसडी आहेत। यामध्ये आंतरिक बोंडसड आहे आणि बाह्य बोंडसड आहे। तर आंतरिक बोंडसड ही जीवाणूंमुळे होते। यामध्ये
कपाशीची प्रत म्हणजे बोंडामधील जो कापूस आहे तो पिवळा किंवा लालसर किंवा तपकिरी होतो आणि त्यामुळे याची प्रत खालावते आणि जी बाह्य बोंडसड आहे या बाह्य बोंडसडीमुळे आपल्याला बोंड ही सडलेली दिसतात आणि वरच्या भागांवरती आपल्याला बुरशीसुद्धा दिसते आणि वरचा हिरवा भाग बोंडाचा हा तपकिरी किंवा काळपट पडलेला आपल्याला दिसतो आणि असे उमललेल्या अवस्थेत आपल्याला हे बोंड दिसतात। तर या बोंडसडीच्या व्यवस्थापनासाठी शेतकरी बांधवांनी नत्र खताचा नियंत्रित वापर करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासोबत आपल्याला रासायनिक बुरशीनाशक आहे तर यामध्ये आंतरिक बोंडसडीकरिता कॉपर ऑक्सिक्लोराइड 25 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन 1 ग्रॅम हे 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी। त्यासोबत जर का बाह्य बोंडसड आपल्याला दिसत असेल तर यासाठी प्रॉपिकोनाझोल 10 मिली किंवा पायरॅक्लोस्ट्रॉबिन 20% दाणेदार 10 ग्रॅम किंवा मेटिराम 55% अधिक पायरॅक्लोस्ट्रॉबिन 5% हे संयुक्त रासायनिक बुरशीनाशक 20 ग्रॅम यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण या बोंडसडीचं व्यवस्थापन करू शकतो। धन्यवाद। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।